शेतकरी बांधवांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. जमिनीची नांगरट केव्हा करावी. शेतीमध्ये चांगले उत्पादन मिळवण्यासाठी योग्य वेळी मशागत करणे खूप महत्त्वाचे असते. त्यामध्ये नांगरट ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते. जर नांगरट योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केली तर जमिनीची सुपीकता वाढते आणि पिकांची वाढ चांगली होते. सर्वप्रथम आपण पाहूया की नांगरट का करावी. नांगरट केल्यामुळे जमिनीची रचना सुधारते, जमिनीमध्ये हवा खेळती राहते, तसेच जमिनीत वाढलेली तणे नष्ट होतात. याशिवाय मागील पिकांचे अवशेष जसे की पालापाचोळा आणि काडी कचरा हे जमिनीत मिसळले जातात. त्यामुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थ वाढतो आणि जमीन अधिक सुपीक बनते. आता प्रश्न असा पडतो की नांगरट नेमकी केव्हा करावी. पूर्वीचे पीक काढल्यानंतर शक्यतो लगेच नांगरट करणे फायदेशीर ठरते. याचे कारण म्हणजे त्यावेळी जमिनीत थोडा ओलावा असतो. जमिनीत ओलावा असल्यामुळे नांगरट करणे सोपे जाते. तसेच नांगरट खोलवर होते आणि ढेकळे कमी तयार होतात. यामुळे जमिनीची मशागत चांगली होते. याशिवाय पूर्वीच्या पिकांचा पालापाचोळा आणि काडी कचरा जमिनीत गाडला जातो. त्यामुळे जमिनीत सेंद्रिय खतांचा सारखा फायदा होतो आणि जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. आता आपण पाहूया रब्बी आणि उन्हाळी पिकानंतर नांगरट केव्हा करावी. रब्बी किंवा उन्हाळी हंगामातील पिके काढल्यानंतर साधारणपणे मार्च ते एप्रिल महिन्यात नांगरट करणे योग्य मानले जाते. या काळात नांगरट केल्यामुळे पुढील पावसाळी हंगामासाठी जमीन तयार होते. तसेच जमिनीत असलेली तणे आणि किडीचे प्रमाण कमी करण्यासही मदत होते. आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हलक्या जमिनीची नांगरट. हलक्या जमिनी पीक काढणीच्या वेळी बऱ्याचदा घट्ट होतात. त्यामुळे अशा जमिनी लगेच नांगरल्यास चांगली मशागत होत नाही. अशा परिस्थितीत एप्रिल किंवा मे महिन्यात वळवाचा पाऊस पडल्यानंतर नांगरट करणे अधिक योग्य ठरते. किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला पहिला पाऊस पडल्यानंतर देखील नांगरट करता येते. त्यावेळी जमिनीत योग्य ओलावा तयार झालेला असतो आणि नांगरट चांगली होते. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने नांगरट केल्यास जमिनीची सुपीकता वाढते, तणांचे नियंत्रण होते आणि पुढील पिकाचे उत्पादन चांगले मिळते. म्हणून शेतकरी बांधवांनी पीक काढल्यानंतर शक्यतो लवकरात लवकर नांगरट करण्याचा प्रयत्न करावा. जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.